गमत सांगतो. आई आमची झोपलेली होती आणि पावसाचा काढा काढा आवाज ऐकला ना, ते म्हटलं आईला आई पावसाला चल लवकर. ती लाकडं बिकडं आहेत ना, ती कागद टाकायची ना, ते जो भिजली ना वाट लागेल पूर्ण. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका गावाकडच्या व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कसं आहे, आपण व्हिडिओद्वारे गावाकडचे अपडेट देत असतो. तर त्याचबरोबर आहे ना, खरं तर आता संध्याकाळ झाली नाही आणि गावाकडे बघा ढगाळचं आजचं वातावरण आहे आणि थोडं आहे ना बारीक ना गडगडायला सुरुवात केलेली आहे. बघा मंडळी, पावसानं बघा ढगाळ असं वातावरण झालंय, पावसानं केलं नाही. आणि इकडे बघा किती धरला येतो. हा बघा इकडे बघा ढग असे काळे काळे दिसतात बघा. आणि आज आहे ना इतकं गरम होते ना, तर अक्षरशः विचारू नका. आता ही जी काही लाकडं आपण माथ्यावर जे काही साळ ठेवलेले आहेत ना, त्यांच्यावर आता कागद टाकायचं. खरं तर बघा पावसाने मळब बघा किती काढलेला आहे. तो बघा समोर बघा तिकडे बघा किती धरलेला दिसतोय. तर आता फटाफट आपण आता कागद त्याच्यावर टाकून घेऊया. सर्व लाकडं वगैरे एकदम कागदामध्ये एकदम पूर्ण झाकून ठेवूया. चला चला मंडळी, फायनली पाऊस आला आहे. आता लगभग घाई झाली. हा बघा आता हा बघा इकडे लाकड्यात नाही, त्यांच्यावर पण कागद टाकायचे. सुरू धर कॅमेरा धर. तिकडे घे जरा बस. आधी हाव टाकतेस शिजा हादर तिकडनं आला. करत आलं रे. मित्रांनो फायनली पाऊस आहे ना घालायला लागलाय. हा बघा वारा बघा कसला सुटलाय. हा बघा पाऊस. खरं तर मार्च महिन्यात पाऊस यंदा लवकर पडतोय, पडायला वाटत सुरुवात केलेलं आहे. बघू शकताय ढगाळ वातावरण झालंय नुसतं. तो ना समोरचा आंबा बघा किती हलतोय वाऱ्याने. तर असं मंडळी, चला आता फटाफट आपली जी काही लाकडावर ना कागद वगैरे टाकून झालेलं आहे. सो अशी काही पावसाच्या अगोदरची पूर्वतयारी किंवा घाई गडबड होती ना, तर विचारू नका. चला बघू शकता, अजून बघूया पाऊस किती येतो आजच्या व्हिडिओमध्ये. मंडळी खरं तर आहे ना बारीक पावसाचं आगमन झालेलं आहे, पण जोरात येतो काय ना त्याची आपण वाट पाहूया. खरं तर वारा इतका सुटला आहे ना, तर आता पाऊस येण्याची शक्यता आहे. बघा पाऊस आला रे. पाऊस खरं तर तो तिकडून मला वाटतं बहुतेकचा पाऊसच येतो आहे बघा. तर मला वाटतं डोंगर तर दिसतच नाही अक्षरशः. आणि ना इकडे बघा अंगणामध्ये पाळापाचोळा बघा वाऱ्यामुळे किती आलाय तो. हा बघा वरच्या अंगणामध्ये बघा किती आलोय तो पाळापाचोळा. चला आता आई म्हणते आमची जी काही लाकडं राहिलीत ना ती आणूया. चला कुठं धरलंय काय? ही सगळी नाही यायचीत का?
दिली काय त्याला जालायला न्यायची 2 चपाती लोक तर मोठ लागला मग जालायचं नाकून कुठला आहे उन्हात असेल एवढी नाकडा तीन आगोतलं हा मग अशी एवढी खायची झाला नाही ते ती कोणची आहे ती काय काकडा ती पण आमचीच ते झाडाची मंडळी. आता ही जी खैराची लाकडं आहेत ना ती आता आपण आई म्हणते आमची चुलीकडे चुलीला लावण्यासाठी ते भिजली ना तर आता ही लाकडं आपल्याला खैराची आहेत ना ते आपण त्या सपऱ्यामध्ये आणून ठेवूया तिथे. हे बघा खैराची आहेत तर ही काही सर्वी काय न्यायची नाही फक्त ही जी काय आहेत ना तेवढी ती नेऊया. आईन तो अर्धी नेलं नाहीत आता आई रुमाल आणायला गेली. चला मंडळी आता ही लाकडं आहेत ना आपण तिथं आणायला गेलं होतं. हे बघा नुसती पावसाने गडबड केलेली. हे बघा इथं सपऱ्यामध्ये आणून ठेवलेले आहेत मंडळी. खरं तर पाऊस आता खरं तर कसा आहे हा एकदम असा कोटाचा पाऊस याला म्हणावं लागेल. खरं तर आता बघा कसला रखराकडीचं ऊन बघा कसं पाडलं नाही तर. आणि इकडे बघा ह्या साईडला एकदम असा गडगडतोय वरती आणि खालती ऊन पडलेलं आहे. बघू शकता असा ऊन पावसाचा हा खेळ मार्च महिन्यातून सुरू झाला आहे. आणि तिकडे बघाल ना तर खरं तर ता जो मला वाटतं पुढे जो समोर दिसतो ना तो डोंगर तो दिसायचा पण आता मला दिसत नाही. खरं तर तिकडे कदाचित पाऊस लागत असेल म्हणून इकडे थोडंसं असं मळा ऊन पावसाचा असा खेळ सुरू झाला आहे. बघा आता इकडे बघा मग अशी इकडे काळं पूर्ण ढग केलेलं होतं आणि तर आत्ता बघू शकताय एकदम असे बघा पांढरे शुभ्र ढग झालेत. पण आता बघा आता बारीक गळतोय पाऊस आणि इकडे जर आता ऊनच पाडलेलं आहे बघा. मित्र हो या पावसाला ना थोडं खोटाटा पाऊस म्हणावा लागेल. कसं केला नाही नुसतं आता कसं आहे शेतीची कामाला आता खरं तर आता भाजवणीला सुरुवात होईल. तर आता शेतकऱ्यांची कामं अशी काही पावसामुळे ना रखडून असतात. तर आमचीच बघा आता काही ती घाई झाली नुसतं हे काम झालं की लगेच ते उचल ही लाकडं गोळा कर की त्याच्यावर कागद टाकायला जा असं काही सर्व गावाकडे सुरू आहे. तर असं जे काही आता लगेच आता इथली काही लाकडं होती ना ती आपण आता घरामध्ये नेलेली. तर अशी काही आमची सर्वांचे आईनं आमची झोपलेली होती. कसं आहे गमत सांगतो आई आमची झोपलेली होती आणि पावसाचा काढा आवाज ऐकला ना ते म्हटलं आईला आई पावसाला चल लवकर ती लाकडं बिकडं आहेत ना ती कागद टाकायची ना ते जो भिजली ना वाट लागेल पूर्ण. तर आता आई उठली झटपट आणि सगळ्या पोरांना घेऊन ना पटापट जी काही ती लाकडं होती ना ती आता आपण नेलेली कागद वगैरे टाकला घेतली जो चेंट्रा मेंट्रा हे बघा किती आहेत ती. हे पोरांना हाय का रे हाय कर ती बघा सायकलवर ना आता फिरत आहेत. खरं तर आता आहे ना मस्त कागद वगैरे टाकून झाला आहे. तर मंडळी मला वाटतं आता कुठेतरी आहे ना पाऊस कुठेतरी बाहेरच्या गावामध्ये काय नाही होणार पण कुठेतरी नक्कीच लागला असेल. खरं तर ना मस्त ना गारवा सुटला आहे. मातीचा बघा सुगंध बघा किती मस्त येतोय सर्वत्र दरवळला आहे. आता बघा आकाश बघू शकता एकदम पांढरे शुभ्र. चला अशी काही आमची गावाकडची नुसती ताडंबळ सुरू होती. आज जर हा पाऊस जर आला असता ना ते आमची ही सर्व लाकडे एकदम मस्त अंघोळ झाली असती आणि तिथले ते देखील ठेवलेले आहेत ते बघा. आता ही सर्व आम्हाला लाकडं सर्व भिजली असती मला वाटतं आज जर कदाचित पाऊस पडला असता तर. आई म्हणाली चुलीपुरती तर नेवचल किंवा चुलीपुरती जी खैराची लाकडं तोडून ठेवलेली होती ती आता तिकडे सपऱ्यामध्ये ठेवलेली आहेत. पण मंडळी तुम्हाला खरं सांगतो खरं तर आता पाऊस पडला ना तर नक्कीच जो काही मातीचा जेव्हा पहिल्या पावसातला जो काही पाऊस पडतो जे काही मातीचा सुगंध असतो ना अप्रतिम जबरदस्त. त्या तर जी काही मजा आहे ना त्या मातीच्या सुगंधाची काही वास असतो ना जबरदस्त अप्रतिम. बघा आता खरं तर आता मी ना इथं निसर्गाच्या एकदम असा आमच्या रस्त्यावर आलो आहे आणि इथं मस्तच मातीचा वगैरे धुरला असतो ना तिथेच. तर आता ना इथंच राहूचं वाटतं असा खाऊखाऊचा मातीचा वास असतो जबरदस्त. पोरं बघा मस्त आता सर्व कामं वगैरे करून आहे ना खेळतायत ते. इकडे बघा पुन्हा एकदा जे काही आपलं अंगण होतं ना त्यामधलं इकडे कचरा वगैरे आता काढून घ्यायला सुरुवात करतो. आणि इकडे बघू शकता पालापाचोळा बघा किती आला आहे तो. हे बघा आता सर्वच इकडची अंगणाची साफसफाई वगैरे आपण फटाफट करून घेऊया. बघू शकता आता पावसाने बघा कसली गडबड केली होती राव. मंडळी समोरच बघू शकता इकडे बघा भाजावळ्याला कुणीतरी इकडे सुरुवात केलेली आहे बघा. खरं तर ना आता खरं तर सुरुवात झालेली आहे. सो आमची देखील अजून केलेली नाही पण बहुतेक जणांची इकडे झालेली आहे बघा. ही मला वाटतं इकडे तुरळ गावामध्ये असेल कदाचित.
बघू शकताय, दूर बघा तिथून येतोय. आणि पुन्हा एकदा सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे. मग अशी पूर्ण इकडे अंधार झालेलं होतं. आणि कसं झालं होतं मग अशी इकडे ना पक्षी जेवढे पक्षी आहेत ना इथे एवढे फेऱ्या मारत होते ना इथे पावसामध्ये, जी काही बघण्यासारखी गोष्ट होती राव. खरं मी शूट केलं नाही कदाचित, मला जे काही लाकडांवर कागद वगैरे टाकायचा होता. इकडे असे मस्त भरारे वगैरे घेत होते. आणि इकडे फणसावर आहे ना किलबिलाट केलेलं होतं ना, जी काही त्यांची पहिलीच आंघोळ म्हणावी लागेल. पण एवढा काही पाऊस इकडे पडला नाही, बारीक एकदम पडून गेला इकडे. पण पक्षींचा एवढा इकडे किलबिलाट झाला होता ना, माझ्या बघण्यासारखी. चला तर चला मंडळी, फायनली खरं तर आता पाऊस काय आपल्याला काय जो काही आलेला ना तो त्याच्यात नक्की तुम्ही जी काही आमची गडबड होती ना ती तुम्ही ह्या व्हिडिओत नक्की अनुभवलेली असणार. खरं तर हसण्यासारखी गोष्ट होती. तर असं मंडळी, तुम्हाला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी तुर्त या व्हिडिओची रजा घेऊया. या कोकण आपलंच असे, काळजी घ्या, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.